नमस्कार. आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवरती मी सुयोग शिंदे सर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आत्ताही आपण अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत. येणाऱ्या रविवारी म्हणजेच 5 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रभरामध्ये जवळपास 7 परीक्षा केंद्रांवरती होणारी अत्यंत महत्त्वाची अशी SPI प्रवेश परीक्षा, SPI सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट संभाजीनगर मुलांसाठी आणि SPI सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट नाशिक मुलींसाठी या महाराष्ट्र शासनाच्या संरक्षण दलातील सेवेसाठी असणाऱ्या इन्स्टिट्यूटची महत्त्वाची अशी परीक्षा येणाऱ्या रविवारी होणार आहे. या संदर्भातच आपण हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ बनवत आहोत की या परीक्षेचा पेपर पॅटर्न नक्की कसा असणार आहे, मार्कांचं डिस्ट्रीब्युशन नक्की कसं असणार आहे, ही परीक्षा निगेटिव्ह मार्किंग मध्ये आहे, हे सोडवत असताना काय काळजी घ्यायची आहे, तसेच संभाव्य प्रश्न काय असतील, राहिलेल्या वेळात मुलांनी काय करायचं आहे, यासाठी आपण हा व्हिडिओ आज बनवत आहोत. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आमच्या आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण SPI ची जी होणारी परीक्षा आहे त्याच्या संदर्भात आपण जर माहिती घेतली तर SPI चा संभाव्य पेपर कसा असेल किंवा SPI च्या वेबसाईट वरती त्याच्यामध्ये SPI ने एक सॅम्पल पेपर तुम्हाला दिलेला आहे. तो देखील पेपर आम्ही त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकणार आहोत आणि हा जो पेपर आता तुम्हाला आम्ही संभाव्य प्रश्नपत्रिका म्हणून आम्ही जो काही तुम्हाला सॅम्पल दाखवणार आहोत तो देखील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकण्यात येणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला नक्की कशा पद्धतीने तयारी करता येईल आणि ही परीक्षा कशा पद्धतीने आपल्याला क्रॅक करता येईल हे समजून घ्यायचं. मुख्यत्वे या परीक्षेला 75 प्रश्नांचे 2 पेपर आहेत. पैकी पहिला पेपर मॅथ्सचा आहे, ज्याला आपण मॅथमॅटिक्स म्हणतो. तिथे 75 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 4 गुण आहेत आणि हा पहिला जो काही भाग आहे त्याच्यासाठी आपल्याला 300 गुण आहेत. दुसरा भाग त्या ठिकाणी तुम्हाला गॅटचा आहे, ज्याला आपण जनरल ॲबिलिटी टेस्ट म्हणतो. यामध्ये देखील प्रत्येक प्रश्नाला 4 गुण आहेत आणि हा देखील 300 मार्काचा एक सेक्शन आहे. हे दोन्ही सेक्शन्स तुम्हाला एकत्रितरित्या परीक्षेसाठी मिळणार आहेत. यावेळी SPI ची जी होणारी परीक्षा आहे त्याच्यामध्ये रिपोर्टिंग टायमिंग सकाळी 9:30 आहे. तुम्हाला वेळेत परीक्षा केंद्रांवरती उपस्थित राहायचं आहे. शिवाय आपल्यासोबत आपलं आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि बरोबर अजून महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे एक तर आपल्या 10वीचं हॉल तिकीट किंवा स्कूल आय कार्ड या दोन्हीपैकी एक आणि आधार कार्ड मात्र मॅन्डेटरी आहे. ह्या 2 गोष्टी परीक्षेला जात असताना तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. ही परीक्षेचा पेपर हा ऑब्जेक्टिव्ह टाइप असणार आहे. त्यामुळे तुमच्याकडं एकतर निळ्या शाईचे बॉलपेन किंवा काळ्या शाईचे बॉलपेन असणं अनिवार्य आहे. जवळपास महाराष्ट्रात 7 सेंटरवरती 7 शहरांमध्ये वेगवेगळ्या सेंटरवरती ही परीक्षा होणार आहे. यासाठी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ बनवत आहोत. तर SPIचा मी आत्ताच सांगितलं की SPIच्या वेबसाईटला देखील SPIनं एक सॅम्पल पेपर दिलेला आहे. तो देखील तुम्ही बघायचा आहे. तो पेपर आम्ही आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील टाकणार आहे. शिवाय हा जो पेपर आहे, जो आता आपण संभाव्य प्रश्नपत्रिका म्हणतोय, तो देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर चला तर आपण जास्त वेळ न घेता पेपर नक्की कसा असणार आहे, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, या परीक्षेचा सगळ्यात महत्त्वाचा अजून एक पॉइंट आहे, तो म्हणजे ही निगेटिव्ह मार्किंग असणारी परीक्षा आहे. जसं की बरोबर प्रश्नाला 4 गुण आहेत, अगदी त्याच पद्धतीनं चुकीच्या प्रश्नासाठी देखील त्या ठिकाणी तुमचा 1 गुण त्या ठिकाणी कमी होणार आहे. त्यामुळं हा पेपर सोडवत असताना तुम्हाला योग्य वाटणारे प्रश्न सोडवणं फार गरजेचं आहे. चला तर हा पेपर नक्की कसा असेल याबद्दल आपण माहिती घेऊया. सो या ठिकाणी स्क्रीनवरती आपण बघू शकतो आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट SPI प्रॅक्टिस पेपर्स
आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून या परीक्षेसाठी वर्षभर ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस त्या ठिकाणी चालवल्या जातात. या संदर्भात आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये 10वीची परीक्षा झाल्यानंतर बरोबर 20 ते 25 दिवसांची देखील एक SPI प्रवेश परीक्षा क्रॅश कोर्स म्हणून देखील बॅच चालवली जाते. दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात. या विद्यार्थ्यांना जवळपास 30 ते 40 पेपर सरावासाठी मिळतात आणि दरवर्षी या आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या बॅच मधून खूप विद्यार्थ्यांची SPI साठी निवड होत असते. SPI साठी जी निवड म्हणजे NDAचा अर्धा रस्ता पूर्ण असं समजलं जातं किंवा NDA ला जाण्याचा अगदी जवळचा मार्ग म्हणजे SPI समजलं जातं. या अनुषंगाने ही परीक्षा महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये संभाव्य पेपर कशा पद्धतीने असणार आहे ते आपण समजून घेऊया. हा पहिला पेपर आहे. त्या ठिकाणी आपण बघू शकतो मॅथमॅटिक्सचा असणारा हा पेपर आहे. मॅथमॅटिक्स सब्जेक्ट ज्याला आपण मॅट म्हणतोय तो हा पहिला पेपर या ठिकाणी असणारा आहे. मॅथमॅटिक्स या मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये 75 प्रश्न विचारले जातील. नक्की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील, याचा सिलेबस काय आहे, या परीक्षेसाठी असणारा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये 9th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्ड सम ऑफ द क्वेश्चन्स इन 8th स्टँडर्ड अशा पद्धतीने स्टेट बोर्ड ॲज वेल एज CBSE दोन्ही पॅटर्नचा विचार करता हा पेपर काढला जातो. आणि हा संभाव्य पेपर आपण समजून घेऊया. या ठिकाणी आपण बघू शकतो पहिलाच प्रश्न या ठिकाणी आहे, इन द राईट अँगल्ड ट्रायंगल side making right angle are 9 centimeter and 12 centimeter, find the length of hypotenuse. हा जो पहिलाच क्वेश्चन आहे यावरून आपण असं सांगू शकतो की अत्यंत सोप्या पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला गेलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी पायथागोरस वापरायचा आहे आणि अगदी सिंपल अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सोडवू शकतो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊ. आउट ऑफ द फॉलोइंग इज अ पायथागोरन ट्रिपलेट. म्हणजे पायथागोरस आणि पायथागोरन ट्रिपलेट या संदर्भातल्या तुमच्या संकल्पना क्लिअर असणं गरजेचं आहे, ज्या की या संकल्पना तुम्हाला 8th स्टँडर्डला आहेत आणि त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर द रेशो ऑफ टू नंबर इज 3:4 and their HCF is 4, then the LCM is. HCF आणि LCM हा देखील महत्वाचा या ठिकाणचा लेसन आहे. दरवर्षी आम्ही ज्या पद्धतीनं SPI ची तयारी करत असतो यामध्ये पण LCM आणि HCF वरती बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे SPIचं जे काही मटेरियल आहे किंवा SPIचा जो काही पेपर आहे तो बाहेर मिळत नाही. तुम्हाला पेपर दिल्यानंतर तुमचा प्रश्नपत्रिका देखील त्या ठिकाणी जमा करायची असते तुमच्या OMR शीट सोबत. त्यामुळं दरवर्षी ज्या पद्धतीने विद्यार्थी पेपर देत असतात आणि त्यांच्याकडून येणारी जी काही क्वेश्चनरी आहे त्यानुसार आपण हे पेपर सेट करत असतो. सो आपण या ठिकाणी बघू शकतो पहिल्यांदा आपण पायथागोरन ट्रिपलेट, पायथागोरन थेरम याच्यावरती आधारित प्रश्न आहेत. LCM HCF वरती आधारित हे प्रश्न आहेत. त्यानंतर आपण बघू शकतो in the triangle MPN ray NQ bisect the angle MNP and point Q is on a line MP. MQ is equal to 2 and the MP is equal to 5.5. Then dot MN upon NP. मित्रांनो, हा क्वेश्चन डिरेक्टली जॉमेट्रीला रिलेट करतो. सो तुमचा जॉमेट्रीचा देखील त्या ठिकाणी अभ्यास असणं गरजेचं आहे. सो नेक्स्ट आपण जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. If the x is equal to a sec theta and y is equal to b sin theta, then the elementary theta the relation is. सिंपल आहे. तुम्हाला जे काय 10th स्टँडर्ड मध्ये 9th स्टँडर्ड मध्ये ट्रिग्नोमेट्रिकचा जो लेसन आहे त्याच्यावरती आधारित हे प्रश्न तुमच्या लक्षात येत असतील. त्यानंतर आपण बघू शकतो फॉर अन AP इफ P1 is equal to 100, Tn is equal to 1000 and n is equal to 10, find the Sn. सो तुम्हाला अर्थमॅटिक प्रोग्रेशन या लेसन वरती हा महत्वाचा लेसन त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. यानंतर आहे फाइंड द सम ऑफ ऑल द नॅचरल नंबर्स बिटवीन 50 and the 250
दॅट आर द डिव्हिजिबल बाय 6. सो तुम्हाला नंबर सिस्टीम मध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्ट वगैरे ज्या काय आहेत त्याच्याशी रिलेटेड असा हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे. देन फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 50 and 250 दॅट आर डिव्हिजिबल. झाला तो क्वेश्चन. नेक्स्ट, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग 2 एलिमेंट सेट. हा जो सेट थेरी हा लेसन आहे किंवा सेटचा जो लेसन आहे त्याच्यावरती आधारित आणि तुम्हाला 100% या लेसन वरती क्वेश्चन विचारले जातात. सो तुम्हाला हा सेट हा लेसन करणं अत्यंत गरजेचं आणि महत्वाचं आहे. त्यानंतर देखील आपण बघू शकतो या ठिकाणी जॉमेट्रीवरती पुन्हा एकदा क्वेश्चन विचारलेला इन द ट्रायंगल पी क्यू आर एस टी पॅरलल क्यू आर देन एक्सिस. ओके, सो तुम्ही आकृती बघून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा आहे. काळजीपूर्वक प्रश्न वाचणं हे म्हणजेच आपण उत्तराच्या जवळ गेल्यासारखे आहे. सो प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे आहेत. या ठिकाणी या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग आहे, त्यामुळे चुकायचं नाही. जे जे प्रश्न आपण योग्यरित्या सोडवू शकतो, कॉन्फिडंट सोडवू शकतो, ते अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. इन द बॉक्स देअर आर द 8 रेड 7 ब्लू अँड 6 ग्रीन बॉल्स. 1 ball is picked up randomly. What is the probability that is neither red nor green? या ठिकाणी आपण बघू शकतो की हा जो काही क्वेश्चन आपल्याला आलेला आहे इट इज अ रिलेटेड टू प्रोबॅबिलिटी लेसन वरती आलेला हा क्वेश्चन आहे. सो हा देखील एक महत्वाचा लेसन या ठिकाणी आहे. नेक्स्ट इज x स्क्वेअर प्लस 10x प्लस 24 इज इक्वल टू 0. अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. सो या टाईपचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला येणार आहेत. याचा देखील सराव तुम्हाला असणं गरजेचं आहे. अत्यंत सोप्या पद्धतीनं हे प्रश्न काढले गेलेले आहेत. तुम्ही त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. इफ साइन x इज इक्वल टू -1/2 अँड x लाईन इन द 4th क्वाड्रंट देन cos x इज. तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीचा पुन्हा एकदा क्वेश्चन या ठिकाणी आलेला आहे. त्या टाईपचे क्वेश्चन पाहणं गरजेचं आहे. हाऊ मेनी 3 डिजिट नंबर कॅन बी फॉर्म युझिंग द डिजिट 3 4 5 एनी नंबर ऑफ टाइम्स. हा देखील प्रश्न तुम्हाला नंबर सिस्टमशी रिलेट करतो. सो तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. इन द पॅरलोग्राम ए बी सी ई इफ ए इज इक्वल टू x डिग्री अँड बी इज इक्वल टू 3x प्लस 20 देन x इज. अल्जेब्रिक एक्सप्रेशन आणि जॉमेट्री दोन्हीचा वापर या ठिकाणी करून आपण हा क्वेश्चन देखील सॉल्व्ह करू शकतो. टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज 216 म्हणजे व्हॉल्यूम सरफेस एरियावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत. सो व्हॉल्यूम सरफेस एरिया तुम्हाला सगळ्यांचे फॉर्म्युले पाठ असणं फार गरजेचं आहे. सो सरफेस एरिया, व्हॉल्यूम, त्याचे असणारे सगळे शेप, क्यूब, क्युबॉइड, स्पियर सगळ्याचे फॉर्म्युले तुम्हाला सिलेंडर पाठ असणं गरजेचं आहे. नेक्स्ट 0.36 एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ P अपॉन Q इक्वल्स टू. या टाईपचे क्वेश्चन देखील तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. सो तुम्ही या टाईपचे क्वेश्चन देखील आपल्याला करायचे आहेत. सिम्प्लिफाय हे क्वेश्चन इट इज रिलेटेड टू द रॅशनल नंबर. हा जो तुम्हाला लेसन आहे रॅशनल नंबर या लेसन वरती रिलेटेड तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी येऊ शकतात. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट बघा, पुन्हा एकदा आपण या ठिकाणी बघू शकतो सिम्प्लिफाय 3/7 प्लस 6/11 मायनस 8/21 प्लस ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे. आता या सगळ्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिल्यांदा त्याचा बेस सेम करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर बडमास रूल युटिलाइज करा आणि त्या पद्धतीने अत्यंत सिंपल असं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट पुन्हा एकदा ट्रिग्नॉमेट्रीवरती आधारित प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. व्हॉट इज द ग्रेटेस्ट नंबर दॅट विल बी डिवाइड 99 123 अँड 183 लिव्हिंग द सेम रिमाइंडर. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ज्या आहेत त्याच्यानुसार हे प्रश्न देखील आपण सोडवू शकतो. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, इफ द 3a प्लस 4b इज इक्वल टू 16 अँड अल्जेब्रिक एक्सप्रेशन पुन्हा एकदा दिलेला आहे. ते देखील तुम्ही या पद्धतीने सोडवू शकता. या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला अल्जेब्रिक एक्सप्रेशनचेच तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन दिसत आहेत. सॉल्व ब्रॅकेटमध्ये 4 प्लस x इन टेक्स्ट ब्रॅकेट 5 मायनस x डिनॉमिनेटर मध्ये तुम्हाला ब्रॅकेटमध्ये 2 प्लस x नेक्स्ट सेकंड ब्रॅकेट 7 मायनस x या टाईपचे क्वेश्चन देखील आपल्याला येऊ शकतात. सो त्या टाईपचे क्वेश्चन सोडवणं गरजेचं आहे. इफ द वन रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, पुन्हा एकदा बघा अत्यंत महत्वाचा लेसन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हे तुम्हाला बघायचे आहेत. सो त्याच्यावरती आधारित प्रश्न तुम्हाला येणार आहेत.
यानंतर अत्यंत महत्वाचा असा पुन्हा एकदा या ठिकाणी आपण क्वेश्चन बघू शकतो की जो पुन्हा एकदा प्रोबॅबिलिटीशी रिलेट करतो. सो प्रोबॅबिलिटी हा लेसन किती महत्वाचा आहे हे आपण या ठिकाणी समजू शकतो. नेक्स्ट या ठिकाणी क्वेश्चन आहे, द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ द वेट ऑफ द 30 स्टुडंट इन वन क्लास इज अ गिवन बिलो, फाइंड द मीन ऑफ द वेट फ्रॉम इट. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी डाटा दिलेला आहे. डाटा हँडलिंग वरती तुम्हाला मीन असेल, मीडियम असेल, त्या पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत. तर तो देखील अत्यंत महत्वाचा लेसन या ठिकाणी आहे. या ठिकाणी पुन्हा 26 नंबरचा क्वेश्चन आपण एक बघू शकतो. या पद्धतीचे क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी बघू शकता की त्या तुम्हाला या ठिकाणी पॉवर्स तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी. ओके, आणि त्या ठिकाणी या टाईपचे क्वेश्चन देखील तुम्हाला सोडवायचे आहेत. पॉवर्स तुम्हाला दिलेले आहेत फ्रॅक्शन मध्ये. सो हा टाईप सुद्धा तुम्हाला आहे. ओके, नेक्स्ट बघा, इफ a cube is made by melting the three different cubes 3 centimeter, 4 centimeter and the 5 centimeter side, then what will be the its surface area. म्हणजे सरफेस एरियावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. मेल्टिंग त्या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला व्हॉल्यूम त्या ठिकाणी फाइंड आउट करावं लागेल. व्हॉल्यूम वरनं तुम्हाला सरफेस एरिया त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. सो तुम्हाला ह्या सगळ्या टर्म्स क्लिअर असणं गरजेचं आहे. फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं. फाइंड द रेंज ऑफ द फॉलोइंग डाटा. डाटा हँडलिंग वरती पुन्हा एकदा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर फाइंड द व्हॉल्यूम ऑफ सरफेस एरिया अँड द स्पेअर विथ द रेडियस. तुम्हाला पुन्हा व्हॉल्यूम सरफेस एरियावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. नेक्स्ट तुम्ही इथं बघू शकता त्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल जॉमेट्रीवरती पुन्हा एकदा प्रश्न विचारलेले तुम्ही या ठिकाणी बघू शकता. क्वाड्रिलॅटरल टाइप त्या ठिकाणी विचारलेला आहे. त्याचे पॉइंट्स आपल्याला दिलेले आहेत. सो आपल्याला ते जॉमेट्रीशी रिलेटेड असणार प्रश्न आहे. द डिस्टन्स बिटवीन ए आणि 2 - 2i अँड बी -1xi इज इक्वल टू 5, देन द व्हॅल्यू ऑफ एक्स. हा देखील तुम्हाला जॉमेट्रीशी रिलेटेड असणारा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला आहे. क्वाड्रिलॅटरल्स वरती विचारलेला आहे. नेक्स्ट बघा तुम्ही, आपण या ठिकाणी बघू शकतो, द नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल. पुन्हा एकदा डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी ह्याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. नेक्स्ट, द मीडियम ऑफ डेटा. बघा, मीन मीडियम वरती बरेचसे क्वेश्चन आणि त्याचे वेगवेगळे टाइप्स आपण या ठिकाणी मुद्दाम दिलेले आहेत की या टाइपचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. नेक्स्ट, 35 cos x 2/3 देन 1 + tan square x म्हणजे ट्रिग्नोमेट्री वरती पुन्हा एकदा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला आहे. द कार्ड इज ड्रॉन फ्रॉम द वेल शफल डेक ऑफ द 52 प्लेइंग कार्ड्स. द प्रोबॅबिलिटी ऑफ द बिंग अ फेस कार्ड इज. सो पुन्हा एकदा प्रोबॅबिलिटी वरती आधारित असा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. नेक्स्ट आपण बघू शकतो, नेक्स्ट पेज वरती पुन्हा एकदा आपल्याला इंडायसेस पॉवर्स ह्याच्यावरती प्रश्न आहे. त्या ठिकाणी आपण सोडवू शकतो. अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. देन ग्राफ ऑफ द लिनियर इक्वेशन हा महत्वाचा भाग आहे. या टाइपचे एक्झाम्पल्स तुम्हाला 9th 10th ला आहेत. सो तुम्ही ते बघायचं आहेत आणि त्या पद्धतीचा अत्यंत सोपा असे क्वेश्चन्स आपण सोडवू शकतो. फक्त याच्यामध्ये गडबडीमध्ये कोणतीही चूक करायची नाहीये, तर आपला प्रश्न आणि आपलं उत्तर, प्रश्न जर काळजीपूर्वक वाचला तर उत्तर मिळणार आहे. नेक्स्ट बघा, द कॉम्प्लिमेंट अँगल ऑफ 64 डिग्री इज. सो तुम्हाला सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी अँगलचे टाइप माहित असणं गरजेचं आहे. जॉमेट्रीशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. द एज ऑफ द क्युबाइड आर इन द रेशो. क्युबाइडचे एजेस तुम्हाला दिलेले आहेत. सो तुम्हाला सगळे सॉलिड शेप्स 3D शेप्स माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार त्याचा व्हॉल्यूम दिलेला आहे. सो त्याचा
रेशो मध्ये असणारे त्याचे जे काही डायमेन्शन्स आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 41, द मार्क ऑब्टेन बाय द 9 स्टुडंट्स इन द मॅथमॅटिक्स आर दिस वन. त्या ठिकाणी मीन आपल्याला या काढायचा आहे, तर त्या संदर्भात हा क्वेश्चन आपल्याला आलेला आहे. 42 ऑन डिवाइडिंग द पॉलिनॉमी 6x cube minus 11x square plus 7x plus 5 by 2x minus 3. The question is, so तुम्हाला ह्या पॉलिनॉमीज आहेत आणि या पॉलिनॉमीचं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन या ऑपरेशन्स वरती विचारले गेलेले हे प्रश्न आहेत. नेक्स्ट तुम्हाला क्वेश्चन विचारलाय पुन्हा एकदा, त्या ठिकाणी हे पॉवर्स वरती आधारित असणारे क्वेश्चन्स पुन्हा एकदा या ठिकाणी विचारलेले आहेत. नेक्स्ट सो तुम्हाला त्या ठिकाणी द डिनॉमिनेटर ऑफ द रॅशनल नंबर greater than its numerator by 2. If the denominator is decreased by 2, the number of 10 is 1/10. Find the rational number. म्हणजे रॅशनल नंबर या महत्वाच्या लेसन वरती देखील प्रश्न विचारलेले गेले आहेत. सो रॅशनल नंबर म्हणजे काय, त्याच्या वेगवेगळ्या संकल्पना, त्याच्यावरचे ऑपरेशन्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आपण बघू शकतो थोडस आपण स्पीडनं या सगळ्या गोष्टी बघतोय, परंतु विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पेपर किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला पेपर दिला जाईल. तो पेपर तुम्ही डाउनलोड करून घ्या, त्याच्या प्रिंट मारा आणि तो पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. त्या पेपरमध्ये असणारे टाईपचे क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून येणारी SPI परीक्षा तुम्हाला सोपी आणि इझियर जाणार आहे. मी फक्त इथं पेपर एक्सप्लेन करतोय, म्हणजे क्वेश्चन सांगतोय, क्वेश्चन सोडवून दिले जात नाहीयेत, ते तुम्हाला सोडवायचे. सो या ठिकाणी आपण बघू शकतो 46 मीन ऑफ 6 नंबर इज 15 इफ द 2 टेकन अवे फ्रॉम द एव्हरी नंबर द न्यू मीन इज. मीन मीडियम वरती आलेला प्रश्न आहे. फाइंड द स्मॉलेस्ट स्क्वेअर नंबर इज डिव्हिजिबल बाय. डिव्हिजिबिलिटी टेस्ट वरती असणारे प्रश्न आहेत. फाइंड द एरिया ऑफ द शेडेड रिजन इन द फॉलोइंग. तुम्ही एरिया पेरिमीटर व्हॉल्यूमशी रिलेट करणारा हा क्वेश्चन आहे. अत्यंत महत्वाचा, मगाशी सांगितलेला आहे की याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जाऊ शकतील असा हक्काचा अर्थमॅटिकल प्रोग्रेशन, अर्थमॅटिक मीन या टाइपचे देखील क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाणार आहेत. त्यानंतर इफ फॉर एक्स इज इक्वल टू वाय मायनस 5 अँड वाय इज इक्वल टू 2x प्लस 1. तुम्ही जर बघितलं या ठिकाणी फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, पुन्हा एकदा अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. LCM HCF वरती त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्वेश्चन आपल्याला आलेला दिसतोय. सो हे महत्वाचे लेसन आहेत ज्याच्यावरती रिपीटेड क्वेश्चन टाकले जात आहेत. ओके, इफ द फिगर सेगमेंट PS इज अ tangent segment line, PR is a and if PQ is equal to 3.6, QR is equal to 6.4 and PS जॉमेट्री वरती आधारित असणारा हा प्रश्न आहे. अत्यंत महत्वाचे असे हे प्रश्न तुम्हाला सर्कल रिलेटेड त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. सर्कलच्या प्रॉपर्टीज, ओके, सायक्लिक सर्कल, एनसायक्लिक सर्कल तुम्हाला त्या ठिकाणी बघायचे आहेत. फाइंड द कोऑर्डिनेट पॉइंट्स ऑफ कोऑर्डिनेट जॉमेट्री ज्याला आपण म्हणतो, तो महत्वाचा लेसन या ठिकाणी आहे. तर त्याच्या संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुन्हा एकदा 54 नंबरला तुम्ही बघू शकता ट्रिग्नोमेट्री वरती आधारित हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर 55 नंबरचा एक क्वेश्चन आहे. फाइंड द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, इट्स डायगोनल इज 10√2. सो या पद्धतीचे देखील क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. सो तुम्हाला सर्ड्स आणि इंडायसेस हे माहिती पाहिजेत, तर तुम्हाला या पद्धतीने क्वेश्चन सोडवता येतील. नेक्स्ट 56 फिगर तुम्हाला दिलेली आहे. जॉमेट्रीवरती रिलेटेड पुन्हा एकदा क्वेश्चन्स या ठिकाणी आलेले आहेत. जॉमेट्रीचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनी जॉमेट्रीच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत. वेगवेगळे शेप्स असतील, त्याच्या प्रॉपर्टीज असतील, त्याचे व्हॅरियस पार्ट्स असतील, त्याचे प्रॉपर्टीज, अँगलच्या प्रॉपर्टीज जर समजून घेतल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी जॉमेट्रीचा पार्ट त्या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल. नेक्स्ट, विद्यार्थ्यांनी या परीक्षेचं टेन्शन घ्यायचं कारण नाही, कारण हा जो काही सिलेबस झालेला आहे तो तुम्हाला 9thला 8thला 10thला झालेला सिलेबस वरती आधारित परीक्षा आहे. म्हणजे जर हा पेपर तुम्ही बारकाईनं बघितला तर याच्यामधला 80% सिलेबस तुमचा ऑलरेडी झालेला आहे. सो जो काही 20% सिलेबस मी झालेला नाही असं म्हणत नाही, पण तो विसरला गेलेला आहे किंवा तो 8वी 9वीत झालेला आहे, तो लक्षात येत नाही. तेवढाच पार्ट फक्त आपल्याला बघायचा आहे.
त्या जर गोष्टी केल्या तर अगदी कमी वेळात देखील आपण मॅथमॅटिक्स मध्ये चांगले मार्क्स पाडू शकतो. SPI परीक्षा क्रॅक करण्याच्या दृष्टीनं अगदी हक्काचा विषय म्हणजे मॅथमॅटिक्स आहे. सो त्या दृष्टीनं आपण मॅथमॅटिक्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. त्या ठिकाणी आपण बघू शकतो रॅशनल नंबर वरती 59 क्वेश्चन नंबर 59 रॅशनल नंबर वरती त्या ठिकाणी पुन्हा एकदा विचारला गेलेला आहे. सो महत्वाचा आहे. पुन्हा एकदा x अपॉन y इज इक्वल टू 5 अपॉन x देन व्हॅल्यू ऑफ दिस वन. पुन्हा एकदा अल्जेब्रिक एक्सप्रेशन या ठिकाणी आहे, त्याच्यावरती आधारित प्रश्न विचार. फाइंड द एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल्स. सो क्वाड्रिलॅटरलच्या एरियावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. खाली एक क्वाड्रिलॅटरल तुम्हाला दिलेला आहे. डायग्राम बघून तुम्ही त्याचा एरिया त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकता. व्हेरियस त्या ठिकाणी ट्रायंगल्स त्याच्या आतले दिलेले आहेत, त्याच्या हाईट्स दिलेल्या आहेत. त्याच्यावरनं आपण ट्रायंगलचा एरिया काढून त्याचे ऍडिशन्स करून देखील त्याचा आपण एरिया काढू शकतो. स्क्वेअर रूट ऑफ या टाईपचे ट्रिकी ट्विस्ट सुद्धा तुम्हाला दिले जाऊ शकतात. सो तुम्ही बघू शकता द स्क्वेअर रूट ऑफ 5 into 19 अपॉन 25. सो या टाईपचे ट्रिकी ट्विस्ट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिल्याशिवाय शांत डोक्याने जर विचार केला तर याची उत्तरं सुद्धा तुम्हाला सापडणार आहेत. नेक्स्ट आपण जाऊया. फाइंड द व्हॅल्यू ऑफ. या अशा पद्धतीचे प्रश्न देखील तुम्हाला नंबर सिस्टम किंवा रॅशनल नंबर ह्याच्यामध्ये हे ऑपरेशन्स तुम्हाला बघायला मिळतील. सो या टाईपचे देखील ट्रिकी ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळतील. यानंतर सर्ड्स अँड इंडायसेसचा पुन्हा एकदा क्वेश्चन तुम्हाला त्याच्या प्रॉपर्टीज आपल्या क्लिअर असणं फार महत्वाचं आहे. या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन नंबर 65. देन नेक्स्ट इज the sum of 3 consecutive multiples of 5 is 180. Find the smallest multiple. मी मग सांगितलं डिव्हिजिबिलिटी टेस्ट, मल्टिपल्स वगैरे हे जे काय प्रॉपर्टीज आणि बेसिक ज्या काय गोष्टी आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती आधारित हे प्रश्न आहेत. पुन्हा एकदा जॉमेट्रीशी रिलेटेड क्वेश्चन या ठिकाणी आपण बघू शकतो. इन द फिगर इफ द लाईन AB इज पॅरलल टू द CD अँड EF इज द ट्रान्सव्हर्सल लाईन then find the values of the x and y. सो तुम्हाला माहिती पाहिजेत लाईनचे टाइप. ट्रान्सव्हर्सल लाईन म्हणजे काय, पॅरलल लाईन्स म्हणजे काय, इंटरसेक्ट म्हणजे काय, बायसेक्ट म्हणजे काय, ह्या छोट्या छोट्या गोष्टी बघून घ्या. सोपे एक्झाम्पल्स त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. सो पॅरलल लाईनला जर लाईन कट करत असेल तर त्याच्यामध्ये तयार होणारे अँगल्स, इंटिरियर अँगल्स, अल्टरनेट इंटिरियर अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, पॅरलल लाईन्स इंटरसेक्ट ऍट. खूप सुंदर ट्रिकी ट्विस्ट क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला आहे. तुम्ही जर काळजीपूर्वक वाचला तर तुमचं उत्तर समोरच आहे. व्हॉट इज द अँगल सबस्टेंडेड बाय द डायमीटर इन द सेमी सर्कल. सो ह्या प्रॉपर्टीज सर्कलच्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सेमी सर्कल तुम्हाला त्याच्या प्रॉपर्टीज, त्याच्यामध्ये असणारे अँगल्स, त्याच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन्स असतात ते माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट इज व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y इंटू W. ओके, अँगल Y इंटू W. ओके, अँगल W. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा तेच आहे की सर्कलमध्ये असणारे जे काही ट्रायंगल्स आहेत त्याच्या प्रॉपर्टीवरून हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. एरिया ऑफ द सर्कल इज. सर्कलच्या एरियावरती क्वेश्चन विचारलेला आहे. सो तुम्हाला सर्कलचा एरिया दिलेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, डायमीटर त्या ठिकाणी काय करायचं आहे, फाइंड आउट करायचा आहे. व्हॉट वुड बी द मीन ऑफ. इथं मीन मीडियम वरती पुन्हा एकदा प्रश्न त्या ठिकाणी आपण टाकलेला आहे. प्रॅक्टिससाठी ही टेस्ट फार महत्वाची आहे. ओके, यातले प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तसेच या टाईपचे क्वेश्चन शोधा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. देयर इज अ पाय चार्ट. व्हॉट वुड बी द सेंट्रल अँगल सेक्टर ऑफ द प्रोटीन. सो तुम्हाला पाय चार्ट वरती आधारित या टाईपचे प्रश्न तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारले जातात. पाय चार्ट सारखे लेसन 9-10 ला सुद्धा आहेत. CBSE ला सुद्धा 8 ला पाय चार्टचा लेसन आहे. त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे. सो पाय चार्ट एकदा बघून घ्या, त्याचे फॉर्म्युले बघा. हे तुमच्या हक्काचे आणि फिक्स मिळणारे असे मार्क्स आहेत. लास्ट क्वेश्चन, मीन ऑफ द डाटा इज 29 अँड द मीडियन. मीन मीडियम वरती पुन्हा एकदा तुमच्या लक्षात आलं असेल की मीन मीडियम वरती पुन्हा पुन्हा प्रश्न टाकण्याचं कारण हेच आहे
पाठीमागच्या वर्षीच्या परीक्षांमध्ये ज्या लेसनवरती जास्त प्रश्न विचारले गेले, मग तो ट्रिग्नॉमेट्री असेल, मिन मीडियम असेल, एलसीएम एचसीएफ असेल, आपण रिपीटेडली त्याच प्रश्नांवरती जास्तीत जास्त काम केलेलं आहे. पण असंच दरवर्षी होईल सांगू शकत नाही. यासाठी काय करणं गरजेचं आहे, की मी जे जे काही प्रश्न ज्या काही गोष्टी आपण बघितल्या, थोड्याशा डीपर जाऊन पाहणं गरजेचं आहे. तुर्तास आपला या ठिकाणी 75 क्वेश्चन म्हणजे मॅथमॅटिक्सचा पेपर क्लिअर होतो. त्याच्यानंतर जोडूनच तुम्हाला गॅटचा पेपर आहे. हे दोन्ही 75-75 एकूण 150 प्रश्न आपल्याला 3 तासात सोडवायचे. सो मॅथमॅटिक्सचा पेपर थोडासा वेळ खाईल, पण गॅटचा पेपर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं आणि व्यवस्थित वाचून त्या ठिकाणी सोडवायचा आहे. यानंतर गॅटचा अत्यंत महत्वाचा म्हणजेच जनरल ॲबिलिटी टेस्ट हा पेपर अत्यंत महत्वाचा आहे. हा पेपरचा दुसरा भाग आहे. ह्याच्यामध्ये देखील आपल्याला 75 प्रश्न आहेत. मॅट आणि गॅट दोन्ही पेपर सलग सोडवायचे आहेत. सुरुवातीला तुम्हाला मॅट असेल, नंतर गॅटचा पेपर असेल. यामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी तुम्हाला जनरल ॲबिलिटी टेस्ट मध्ये नक्की काय विचारलं जाणार आहे. तर जनरल ॲबिलिटी टेस्ट मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिश, त्याच्यामध्ये सायन्स, एस सोशल स्टडीज म्हटलं की त्याच्यामध्ये हिस्ट्री, सिविक, जिओग्राफी सगळं झालं. त्याच्यानंतर इंटेलिजन्स आणि यामध्ये जीके किंवा करंट अफेअरचे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. तो या दृष्टीनं हा पेपर तितकाच महत्वाचा आहे. सो सायन्सचे जर काय बेसिक कॉन्सेप्ट त्या ठिकाणी पक्के असतील तर या पेपर देखील आपल्याला खूप चांगले मार्क्स मिळवून देणार आहे. तर आपण वन बाय वन क्वेश्चन्स बघूया. या पेपरमध्ये आपण एसएसचे प्रश्न जास्त टाकलेले नाहीये. त्याचं कारण असं आहे की पाठीमागच्या वर्षी जो पेपर झाला त्याच्यामध्ये एसएसची तयारी केलेली होती, पण एसएसचे तितके प्रश्न किंबहुना एसएसचा प्रश्न आलेच नव्हते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. परिणामी या पेपरमध्ये आम्ही प्रॅक्टिस पेपरमध्ये एसएस पेक्षा जीएस वरती म्हणजे जनरल सायन्स वरती जास्त भर दिलेला आहे. जनरल सायन्स मध्ये मग तुम्हाला माहिती आहे की का केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, बायोलॉजी आहे. बायोलॉजीमध्ये लाईफ प्रोसेसेस वगैरे जे काही पार्ट आहे तो तुमचा व्यवस्थित असणं गरजेचं आहे. व्हेरियस ऑर्गन्स, फंक्शन्स, ओके, हे जे काही पार्ट्स आहेत ते तुमचे माहिती असणं गरजेचं आहे. रिप्रोडक्शन वरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग प्लांट असेल, ॲनिमल असेल, त्याच्यामध्ये किंगडम जे आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. केमिस्ट्रीमध्ये कार्बन अँड कार्बन कंपाऊंड, पिरियडिक टेबल्स, रिॲक्शन्स, एलिमेंट्स, आलं का लक्षात, याच्यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर फिजिक्समध्ये मात्र आपल्याला मोशन, फोर्स, आलं का लक्षात, वेगवेगळे लॉज आहेत, इलेक्ट्रिसिटी आहे, त्याच्यावरती आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्याच्यामध्ये मिरर वरती सुद्धा देखील आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो हे महत्वाचे जे काही सायन्सचा विषय आहे त्या दृष्टीने आपण हा पेपर त्या ठिकाणी केलेला आहे. शिवाय त्याच्यामध्ये इंटेलिजन्स देखील आपल्याला बघायला मिळतील, इंटेलिजन्सचे क्वेश्चन, आणि लास्ट इयर देखील किमान 20 प्रश्न इंग्लिश वरती आलेले होते. तो इंग्लिशचे प्रश्न देखील आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सो आपण वन बाय वन त्या ठिकाणी बघूया. तर सुरुवातीलाच आपण या ठिकाणी बघू शकतो आयडेंटिफाय द काइंड ऑफ सेंटेन्सेस, म्हणजे तुम्हाला सेंटेन्सचे टाईप या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. तो या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. सो काइंड ऑफ सेंटेन्सेस हा ग्रामरचा पार्ट महत्वाचा आहे. सो सेंटेन्सचे टाईप इंग्लिश मोस्टली तुम्हाला ग्रामरवरती जास्त प्रश्न विचारले जातील. सो ग्रामॅटिकल कॉन्सेप्ट आपल्या क्लिअर असणं गरजेचं आहे. सो तुम्ही इथं बघू शकता विच कंट्री डज द सराना विल्यम्स बिलॉंग टू, त्याचा काइंड ऑफ सेंटेन्सचा टाईप कुठला आहे विचारलेला आहे. आपण या ठिकाणी पर्याय आपल्याला दिलेला आहेत, डिक्लेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी आणि इम्पॅरेटिव्ह. जो काही कुठला टाईप असेल तो त्या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचा आहे. नेक्स्ट, गो होम राईट नाव. सो त्या ठिकाणी देखील सेंटेन्सचा टाईपच आपल्याला विचारलेला आहे. नेक्स्ट, चूज द करेक्ट इंटरजेक्शन, म्हणजे ग्रामॅटिकली त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण सगळे क्वेश्चन या ठिकाणी आपण बघू शकतो. नेक्स्ट, डॉट डॉट दॅट वॉज द फाईन परफॉर्मन्स. सो या ठिकाणी तुम्हाला ग्रामरवरती आधारितच या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे. हाऊ मेनी नाउन्स आर देअर इन द सेंटेन्सेस, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला नंबर ऑफ नाउन्स किती आहेत. सो आर्यभट्टा वॉज द
इन्व्हेंटर ऑफ द डिजिट झिरो, या जो काही सेंटेन्स आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये नाऊन किती आहेत? सो 1 2 3 व्हॉट एव्हर नंबर ऑफ नाऊन कोणते आहेत व्हॅरियस टाईपचे, तर ते आपल्याला यामध्ये शोधायचे आहेत. ग्रामॅटिकली बेस्ड अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. बघा, अत्यंत महत्वाचा ग्रामर मधला पार्ट ज्याला आपण म्हणतो इट इज अ क्वेश्चन टॅग. हा देखील तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. नेक्स्ट इथं आहे स्पीक आउट द अनकाउंटेबल नाउन. नाउनचे व्हॅरियस टाइप्स आपण या ठिकाणी बघू शकतो. नेक्स्ट आहे चूज द करेक्ट आर्टिकल. त्या ठिकाणी आर्टिकल वरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले गेले. अत्यंत सोपा असणारा ग्रामरचा तो भाग आहे. फक्त तुम्ही तो वाचणं, डोळ्याखालनं त्याचे रूल्स पाठ करणं हे तुमचं महत्वाचं काम आहे. सो चूज द इनकरेक्ट ऑप्शन. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काही ऑप्शन्स दिलेले आहेत. सो ग्रामॅटिकल बेस असेल किंवा याच्यावरून आपल्याला त्याच्यामध्ये योग्य तो ऑप्शन्स त्या ठिकाणी वापरायचे आहेत. नेक्स्ट आपण बघू शकतो स्पॉट द एरर. हे या टाईपचे प्रश्न 100% SPIच्या परीक्षेला दरवर्षी आलेले आपल्याला बघायला मिळतात. स्पॉट द एरर. ओके. सो त्याच्यामध्ये एक सिक्वेन्स दिलेला असेल ग्रामॅटिकली, त्याचं मिनिंगफुल त्याच्यामध्ये चुकीचा जो पार्ट आलेला आहे ती म्हणजे त्याच्यातली असणारी एरर आहे ती आपल्याला शोधायची आहे. या पद्धतीचे प्रश्न दिलेले असतात. चूज द ऑप्शन विथ द करेक्ट आर्टिकल. पुन्हा एकदा आर्टिकल वरती प्रश्न आपण या ठिकाणी बघू शकतो. काइंड्स ऑफ प्रोनाउन. प्रोनाउन वरती आधारित प्रश्न देखील या ठिकाणी दिलेला आहे. प्रोनाउन विचारलेला आहे. देन नेक्स्ट हु इज ॲट द डोअर. क्वेश्चन आहे. प्रोनाउन तुम्हाला विचारलंय. इनडेफिनाइट प्रोनाउन, पॉझेसिव्ह प्रोनाउन, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन, डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, जे काय आहे ते आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. चूज द अप्रोप्रिएट ॲडजेक्टिव्ह. बघा, सिंपल काही गोष्टी आहेत. ॲडजेक्टिव्ह तुम्हाला माहित आहे, त्याच्यावरती विचारला गेलेला हा प्रश्न आहे. ॲडजेक्टिव्हचे टाइप्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट चूज द करेक्ट ऑप्शन. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फॅन्सी, फॅन्सियर, फॅन्सिएस्ट. म्हणजे या ठिकाणी डिग्रीज तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्हाला डिग्रीज माहिती असणं गरजेचं आहे. सो त्याचा करेक्ट ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. विच प्रेफिक्स शुड बी युज्ड बिफोर द वर्ब प्लग टू गेट द इट्स अँटोनिम्स. सो सिनोनिम्स अँटोनिम्स वरती आधारित असा हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. द वर्ब कंडेन्स इन इट्स नाउन फॉर्म वुड बी. ओके. सो तुम्हाला अशा पद्धतीचे देखील नाउन फॉर्म त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे. चूज द करेक्ट वर्ब दॅट ॲग्री विथ द सब्जेक्ट. ओके. सो सब्जेक्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहेत. इडियम्स वरती द इडियम्स हिट द बुक्स मीन्स तुम्हाला बघा सिनोनिम्स, अँटोनिम्स, इडियम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, हा जो ग्रामॅटिकलचा पार्ट येतो सगळा तो तुम्हाला माहिती असणं, पार्ट ऑफ स्पीच तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर टेन्सेस तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट इज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. हा देखील अत्यंत महत्वाचा पार्ट या ठिकाणी आहे. म्हणजेच व्होकॅब्युलरीवरती आधारित असणारा हा क्वेश्चन आहे. ओके. स्पेलिंग मिस्टेक तुम्हाला त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायच्या आहेत. लेट्स गो आय डॉट 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 डिनर फिनिश. यूज द वर्ब इन द ब्रॅकेट इन द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. म्हणजे मित्रांनो मी मगाशी जसं सांगितलं अगदी त्याच पद्धतीनं की आपल्याला या ठिकाणी टेन्सेस माहिती असणं गरजेचं आहे. सो सगळे टेन्सेस त्याचे फॉर्म्युले आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आपण बघू शकतो आयडेंटिफाय द काइंड ऑफ ॲडवर्ब. आपण बघितलं जवळपास 20 प्रश्न आणि तिथून पुढे पण अजून आपल्याला इंग्लिशचेच प्रश्न दिसत आहेत. मित्रांनो गेल्या वर्षी हेच झालेलं होतं की मुलांनी इंग्लिशला लाईकली घेतलं पण इंग्लिशवरती जास्त प्रश्न आलेले होते. परिणामी आपण प्रॅक्टिस पेपर्समध्ये इंग्लिशचे प्रश्न जास्त टाकलेले आहेत आणि या टाईपचे प्रश्न येऊ शकतात. त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी तयारी करत आहोत. पुन्हा एकदा आपण बघू शकतो ऋषी इज अ रिअली इगर फ्रॉम द स्कूल टू रिओपन. ओके. ह्याच्यामध्ये ॲडवर्ब ऑफ टाइम, ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, ॲडवर्बचा टाईप त्या ठिकाणी तुम्हाला विचारला गेलेला आहे. नेक्स्ट चूज द करेक्ट ऑप्शन. प्लुरल फॉर्म त्या ठिकाणी विचारलेला आहे आर्मीचा. सिंग्युलर फॉर्म त्या ठिकाणी विचारलेला आहे. ओके. सो प्लुरल, सिंग्युलर फॉर्म्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा प्लुरल फॉर्म ऑफ पोस्ट मास्टर,
जनरल, इज हे तुम्हाला विचारलेलं आहे. द सिंग्युलर फॉर्म ऑफ द ब्रदर इज तुम्हाला विचारलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज अ प्लुरल. बघा प्लुरल सिंग्युलर ह्याच्यावरती बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तुमच्या कॉन्सेप्ट या ठिकाणी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. बुक्स इज फॉर बुक डॉट डॉट इज फॉर शिप, तर तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. या टाईपचे सेंटेन्सेस, इडियम्स, फ्रेजेस तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट इज अ विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज अ रिग्रेडेड ॲज अ सिंग्युलर, म्हणजे सिंग्युलर प्लुरल वरती पुन्हा प्रश्न पुन्हा एकदा. स्पॉट एरल, ही इज वन ऑफ द टॅलेंटेड स्टुडंट इन आवर क्लास, ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा स्पॉट द एरर हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. सो द डॉट डॉट वॉज द अनॲनिमस. ओके, सो कोणता ऑप्शन त्यामध्ये सूट होतोय हे तुम्हाला त्या ठिकाणी बघायचं आहे. पुन्हा आपण जाऊ शकतो. येस, जवळपास 30 क्वेश्चन आपण बघितले ह्या पेपरमध्ये. आपण जे काय आहेत ते इंग्लिशवरती आपल्याला बघायला मिळालेले आहेत. यानंतर आपण बघू शकतो या ठिकाणी क्वेश्चन चालू होतात सायन्सवरती, आणि तुम्ही पहिला क्वेश्चन बघू शकता. द सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड फॉर अन सॅटेलाइट इज प्रोव्हाइडेड बाय, म्हणजे व्हॅरियस फोर्सेस मोशन्स ह्याच्यावरती, म्हणजे फिजिक्स रिलेटेड क्वेश्चन गेल्या वर्षीच्या देखील परीक्षेला जास्त आलेले होते. तुम्हाला फिजिक्सचा अभ्यास जास्त करावा लागेल, त्या रिलेटेड क्वेश्चन आलेले आहेत. ऑर्बिटल वेलॉसिटी ऑफ अ सॅटेलाइट हे देखील फिजिक्स रिलेटेड क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला आलेले आहेत. इलेक्ट्रिसिटी, करंट याच्यावरती देखील प्रश्न तुम्हाला विचारले जातात. इफ द मास ऑफ सॅटेलाइट इज इनक्रीजेस ऑर्बिटल वेलॉसिटी इज, जे काही रिलेशन्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी बघायचे आहेत. द जिओ स्टेशनरी सॅटेलाइट रिव्हॉल्व्स इन, बघा मुद्दाम आपण त्याच पॉइंटवरती बेसिक प्रश्न त्या ठिकाणी काढलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने अभ्यास त्या पॉइंटचा करणं गरजेचं आहे. द फोर्स कीपिंग प्लॅनेट्स इन द ऑर्बिट अराउंड द सन इज. ओके, या पद्धतीनं तुम्ही बघू शकता या ठिकाणी फोर्स, पुन्हा एकदा मोशन आणि फोर्स ह्याच्यावरती आधारित प्रश्न विचारले गेलेले आहेत. याचा युनिट ऑफ वर्क इज, सोपे प्रश्न देखील तुम्हाला या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. एसआय युनिट तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यावरती आधारित असणारा हा प्रश्न आहे. सो तुम्हाला ते युनिट्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली, सो तुम्हाला कन्व्हर्जन्स जे आहेत ते देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, मेकॅनिकल एनर्जी इज अ सम ऑफ, बघा फिजिक्स रिलेटेड बरेचसे क्वेश्चन या ठिकाणी आपण बघू शकतो. वेन अ बॉडी फॉल्स फ्रीली टुवर्ड द अर्थ इज, हा देखील तुम्हाला फिजिक्सशी रिलेटेड असणारा क्वेश्चन आहे. या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ह्या कॉन्सेप्ट सगळ्या क्लिअर असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, वेन द बॉडी फॉल्स फ्रीली टुवर्ड द अर्थ इज, झालं. इफ वर्क डन इज अ झिरो डिस्प्लेसमेंट इज, सो वर्क डन, डिस्प्लेसमेंट या रिलेटेड देखील क्वेश्चन्स आपल्याला माहिती असणं किंवा त्याच्या कॉन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. वेन द लाईट ट्रॅव्हल फ्रॉम द ग्लास टू एअर इट इज, आता मी मगाशी सांगितलं की लाईट, करंट, इलेक्ट्रिसिटी ह्याच्यावरती 100% आपल्याला क्वेश्चन विचारले जाणार आहेत. द रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ द वॉटर इज, हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लॅटरल डिस्प्लेसमेंट डिपेंड्स अपॉन, सो डिस्प्लेसमेंटचे टाईप कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे. या टाईपचे फिजिक्सचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. फिजिक्सचे प्रॉब्लेम देखील तुम्हाला, मी जे काय आता लेसन सांगितले त्याच्यावरचे बेसिक प्रॉब्लेम्स देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात, की बेसिक फॉर्म्युले जर पाठ असतील तर ते आपण जस्ट युटिलाइज करून ते सोडवू शकतो. नेक्स्ट इज द कलर विच, येस, तुम्हाला प्रिझम वरती आधारित असणारा हा क्वेश्चन आहे. सो तुम्हाला प्रिझम आणि त्याच्यामध्ये असणारं कलरचं डिफ्लेक्शन वगैरे या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. व्हाईट लाईट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 कलर्स, 3 कलर्स, 7 कलर्स, 1 कलर्स. सो तुम्हाला लाईट वरती आधारित हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. आयन रिॲक्ट विथ द स्टीम टू फॉर्म, बघा केमिस्ट्री या ठिकाणी सुरू होतं. सो केमिस्ट्रीला रिॲक्शन बेस्ड क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेले आहेत. सो याच्यामध्ये कुठलं ऑक्साईड फॉर्म होतंय, काय होतंय ते आपल्याला बघायचं आहे. कॉपर डज नॉट रिॲक्ट विथ, ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होत नाही, वॉटर बरोबर होत नाही, स्टीम वरती होत नाही, की डायल्यूट ऍसिड बरोबर ती होत नाही, ते आपल्याला बघायचं आहे. आयनायझेशन एनर्जी जनरली इन्क्रीजेस
ओके, डाऊन द ग्रुप, अक्रॉस द पिरियड, विथ द ॲटम साइज, विथ द न्यूट्रॉन्स. आता ह्याच्यामध्ये हा जो क्वेश्चन विचारलाय पिरियडिक टेबल रिलेटेड विचारलेला आहे. ओके, सो आपल्याला हे ॲटॉमिक साईज किंवा त्या ठिकाणी न्यूट्रॉन्स म्हणजे ॲटॉमिक साईज, न्यूट्रॉन, प्रोटॉन ह्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. शिवाय पिरियडिक टेबल मध्ये पोझिशन्स, ब्लॉक्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण अशा पद्धतीचे क्वेश्चन देखील अटेम्प्ट करू शकतो. एलिमेंट्स इज इन अ सेम पिरियड हॅव अ सेम, म्हणजे पिरियडिक टेबल वरतीच हा प्रश्न देखील विचारला गेलेला आहे. नेक्स्ट, द मॉडर्न पिरियडिक टेबल इज बेस्ड ऑन. बघा, पिरियडिक टेबल हा किती महत्वाचा लेसन आहे समजू शकतो आपण. त्यानंतर रस्टिंग रिक्वायर्स द प्रेझेन्स ऑफ, म्हणजे रस्टिंग कशाच्या प्रेझेन्समध्ये किंवा कशामुळे रस्टिंग होतं अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले गेलेले आहेत. सो सोल्जर इज अँड द शोल्डर इज अँड द अलॉय ऑफ. सो ते तुम्हाला अलॉय विचारलं गेलेलं आहे. सो तुम्ही ते बघू शकता. स्टील इज अ मेनली अँड द अलॉय ऑफ, म्हणजे मेटल अलॉयज हे तुम्हाला सांगणं किंवा तुम्हाला अलॉयज सगळे अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचा काय म्हणू आपण त्याला, की त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत, जनरल यूज त्याचा काय आहे, याच्यावरून देखील आपण या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करू शकतो. कंडक्टन्स इज अ रेसिप्रोकल ऑफ. पुन्हा एकदा इलेक्ट्रिसिटीवरती आधारित प्रश्न तुम्ही या ठिकाणी बघू शकता. करोजन ऑफ ॲल्युमिनियम फॉर्म्स, ॲल्युमिनियमचं करोजन झाल्यानंतर काय तयार होतं विचारलं गेलेलं आहे. ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप बिकॉज ऑफ पिरियडिक टेबल वरती पुन्हा एकदा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. नॅचरल ॲटम बिकम अ cation बाय गेटिंग द इलेक्ट्रॉन, लुजिंग द इलेक्ट्रॉन, गेटिंग द न्यूट्रॉन, लुजिंग द प्रोटॉन. ह्या कॉन्सेप्ट तुम्हाला आयन्स या कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. पॉझिटिव्हली चार्ज आयन, निगेटिव्हली चार्ज आयन, कॅटायन हे जर तुम्हाला माहिती असेल तर या पद्धतीचे प्रश्न सुटतील. ऑक्सिजन्स फॉर्म अन आयन विथ द चार्ज. ओके, ऑक्सिजन ज्यावेळी आयन फॉर्म करतं त्याच्यावरती चार्ज कोणता असतो असा प्रश्न विचारलेला आहे. व्हॅलन्सी ऑफ ॲल्युमिनियम इज, एलिमेंटच्या व्हॅलन्सीज तुम्हाला विचारल्या गेलेल्या आहेत. नेक्स्ट इज अ पॉलिऑटॉमिक आयन इज, आयन मगाशी सांगितलं आयन, कॅटायन वगैरे महत्वाच्या गोष्टी माहिती असणं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू. पुन्हा एकदा फिजिक्सचा क्वेश्चन या ठिकाणी आपण बघू शकतो. इफ द मास ऑफ वन बॉडी इज अ डबल्ड, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिकम हाऊ मेनी. सो मग सांगितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि त्याच्या रिलेटेड सगळ्या कॉन्सेप्ट वाचणं फार गरजेचं आहे. त्या पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला इथं मिळणार आहेत. या क्वेश्चनचे उत्तर शोधत असताना आपल्याला कॉन्सेप्ट देखील समजून घ्यायचा आहे. त्या रिलेटेडच क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट, व्हॅल्यू ऑफ द जी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ, ग्रॅव्हिटेशनल फोर्स रिलेटेड विचारले. एस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम द मून इज विचारलेला आहे. द फॉर्म्युला ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज, किती महत्वाचा प्रश्न आहे बघा आणि किती सोपा आहे. सो आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, इन द कोड, इथून तुम्हाला इंटेलिजन्सचे क्वेश्चन्स सुरू होतात. इथून तुम्हाला त्या ठिकाणी इंटेलिजन्सचे क्वेश्चन सुरू होतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इन अ कोड, हे इंटेलिजन्सचे क्वेश्चन्स म्हणजेच तुम्हाला बुद्धिमत्ता क्षमता चाचणी ज्याला आपण म्हणतो, स्पर्धा परीक्षांमध्ये असणारा महत्वाचा विषय. आणि या इंटेलिजन्सचे सुद्धा पेपरमध्ये क्वेश्चन येण्याची शक्यता असते. पाठीमागच्या 1-2 वर्षापूर्वी या पद्धतीचे प्रश्न देखील कॅटच्या पेपरमध्ये आलेले होते, म्हणून आपण इंटेलिजन्सचे प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कोडिंग डिकोडिंग हा जो पार्ट असतो इंटेलिजन्समध्ये, त्या पार्टवरती विचारले गेलेले प्रश्न आहेत. त्यानंतर रँकिंग आणि पोझिशन वरती आपण नेक्स्ट क्वेश्चन त्या ठिकाणी बघू शकतो. रँक्स अँड पोझिशन्स या ठिकाणी आपण बघू शकतो. ओके, नेक्स्ट, बॅग, लगेज, शिप, डॉट डॉट. सो तुम्हाला रिलेशन वरती आधारित देखील क्वेश्चन या ठिकाणी इंटेलिजन्स मध्ये विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट, अ मॅन वॉक टुवर्ड द नॉर्थ, टर्न 6 टाइम्स लेफ्ट, टर्न इन विच डिरेक्शन इज. सो डिरेक्शन वरती आधारित इंटेलिजन्स मधले क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. फाइंड द रॉंग टर्म इन द गिवन सिरीज. तुम्हाला एक सिरीज दिली जाईल आणि या सिरीजमध्ये रॉंग टर्म तुम्हाला त्या ठिकाणी शोधायची आहे. सो तुम्ही ही सिरीज जर असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर आणि तुम्ही आयडेंटिफाय केली तर तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील. नेक्स्ट, फाइंड आउट द ऑड वन आउट. ह्याच्यामधला ऑड वन ऑप्शन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे
लास्टचे सगळे क्वेश्चन आपण बघितले तर ते तुम्हाला कशाचे दिसत आहेत सगळे इंटेलिजन्स या सब्जेक्टचे आपण पाहू शकतो. ओके, नेक्स्ट सिरीज दिलेली आहे तुम्हाला या ठिकाणी MAK NBLOCMPDN. सो या ठिकाणी सिरीज रिलेटेड क्वेश्चन आहे. तुम्ही पेजवरती ह्या सिरीज जर लिहिल्यात तर तुम्हाला त्याच्यामधले रिलेशन्स लक्षात येतात. रफ वर्क प्रॉपर करणं गरजेचं आहे. टुडे इज अ फ्रायडे, आफ्टर 62 days इट विल बी. कॅलेंडरवरती आधारित इंटेलिजन्सचा क्वेश्चन हा विचारला गेलेला आहे. फाइंड द अँगल बिटवीन द आर हँड अँड द मिनिट हँड टाइम इज. म्हणजे घड्याळ आणि घड्याळाचे काटे त्याच्यामध्ये असणारे रिलेशन. सो त्याचे फॉर्म्युले असतात, बेसिक फॉर्म्युले बघा, त्याच्यावरती हा लेसन आपण सॉल्व्ह करू शकतो. इफ P means plus, U means star, V means slash, W means dash, then तुम्हाला विचारलेलं आहे. सो ह्याच्यासारखं तुम्ही हे इक्वेशन तयार करा आणि आपण सॉल्व्ह करून त्याचा आन्सर काढू शकतो. अशा पद्धतीनं तुमचा गॅटचा पेपर असणार आहे. मला वाटतं मगाचपासून आपण मॅथचा पेपर म्हणजे मॅथमॅटिक्सचा कसा असेल, गॅटचा पेपर कसा असेल हे समजून घेतलेलं आहे. याच पद्धतीनं आपला SPIचा पेपर असणार आहे. येणाऱ्या रविवारी म्हणजेच 5 एप्रिल रोजी होणारी SPIची परीक्षा यासाठी परीक्षेसाठी असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट टीम तर्फे परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि अशाच महत्त्वाच्या गोष्टी आणि डिफेन्स रिलेटेड एक्झामसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आम्ही वेळोवेळी तुमच्यासाठी अशीच अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन येऊ. तुर्तास SPI बद्दल आपण पेपर पॅटर्न, त्यानंतर मार्किंग स्कीम, बऱ्याचशा गोष्टी आपण या ठिकाणी सांगितल्या गेलेल्या आहेत. यानंतर आपण SPIच्या इंटरव्ह्यू संदर्भात काय तयारी केली जाते यासाठी देखील आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. यासाठी आपण दुसरा व्हिडिओचा भाग बनवू. या तुर्तास SPI साठी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा. धन्यवाद.